नमस्कार विद्यार्थी मित्रो, 9th स्टँडर्ड म्हणजे तुमचं स्वागत आहे. या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये सध्या शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद असल्यामुळे आपण ऑनलाईन शिक्षणाद्वारे आपण भेटत आहोत. सातत्य कोचिंग क्लासेस तर्फे 3 विषयाचे मॅथ, सायन्स आणि इंग्लिशचे ऑनलाईन क्लासेस आपण सुरू करत आहोत. त्यात आज मी पहिलं लेक्चर घेतोय. तर तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये 2 पेपर आहेत. तुम्ही बघितले असतील की पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 ला आपण अल्जेब्रा म्हणतो आणि पेपर 2 ला जॉमेट्री म्हणतो. आता 2 पार्ट पडले. 8th स्टँडर्ड पर्यंत तुम्हाला एकच पार्ट होता आणि त्याच्यामध्ये 2 पेपर असल्यामुळं फर्स्ट पेपर 40 मार्क आणि सेकंड पेपर 40 मार्कचा आहे तुमचा आणि टोटल मग 80 मार्क आणि 20 मार्क हे तुम्हाला इंटरनल मार्क आहेत. शाळेच्या युनिट टेस्ट, होमवर्क याच्यावर आधारित आहे. तर त्यातला आज आपण तुम्हाला याचं क्वेश्चन कसे येतात काय येतात आपण नंतर बघू. आज आपण फर्स्ट पेपर मधला फर्स्ट चॅप्टर आपण आज बघणार आहोत. जसं वर्गात होत होतं तसंच इथं होणार आहे. कसं बघायचंय काय बघायचंय मी तुम्हाला नंतर सांगणच. ओके, तर आज पहिला चॅप्टर आपण बघणार आहोत तो म्हणजे सेट. सेट म्हणले की आपल्या लक्षात आलं असं, मराठीत त्याला संच म्हणतात, ग्रुप, करेक्ट, समूह किंवा त्याला कलेक्शन सुद्धा म्हणलं जातं. सेट फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की तुमच्या बुकचा सेट असतो, करेक्ट, फुलांचा सेट असतो, फ्लावरचा सेट असतो, बँगलचा सेट असतो, नोटबुकचा सेट असतो. असे वेगवेगळे सेट. ॲनिमलचा सुद्धा आपण एक संच असतो, समूह असतो. लक्षात घ्या, ॲनिमलचा समूह असतो, पक्ष्यांचा समूह असतो, समूह. असे बरेच गोष्टी. अक्षराच्या बाबतीत महिन्यांचा सुद्धा सेट असू शकतो. मंथ इन इयर्स हे सुद्धा सेटच आहे, करेक्ट. पुन्हा डेज इन वीक, आठवड्यातील वार, हा सुद्धा एक सेटच आहे. लक्षात घ्या, आठवड्यातील वार ठरलेले असतात. संडे, मंडे अप टू सॅटरडे, हा सुद्धा सेट आहे, करेक्ट. AEIOU व्हॉवेल्स इन इंग्लिश, इट इज ऑल्सो सेट. अशा पद्धतीचे अनेक सेट्स आहेत, बरोबर. किंवा स्टुडंटचा सेट असू शकतो. स्टुडंट्स इन 9th स्टँडर्ड्स, दिस इज ऑल्सो सेट. बुक्स इन युअर लायब्ररी, इट इज ऑल्सो सेट. नंबर सुद्धा असू शकतात. मग सेट म्हणजे नेमकं काय आपण बघू, त्याची डेफिनेशन आज बघू. खूप सोपी आहे. नवीन संकल्पनेत तुम्हाला 2 भाग वेगळे, पार्ट 1 पार्ट 2 40 मार्कला विचारलं जाईल, दुसरा 40 मार्कला विचारलं जाईल. थोडंसं वेगळे फर्स्ट टर्म मध्ये, थोड्याशा सगळ्याच कन्सेप्ट वेगळ्या तुम्हाला 8th स्टँडर्डचा वापर करूनच करायचं आहे आपल्याला. हे पण थोडासा बदल आहे. नवीन चॅप्टर तुमच्यासाठी. सेट चॅप्टर कधी ऐकलेली संकल्पना नाही तुम्ही. ओके, मग आपण त्याची आज डेफिनेशन बघू. पहिल्यांदा सेट म्हणजे नेमकं काय बघायचं. मी तुम्हाला एक्झाम्पल दिले, आपल्या जीवनातले किती एक्झाम्पल बघितले. पक्ष्यांचा संच, वह्यांचा संच सेट. पण तो कसा सेट, अजून त्यात थोडी क्लिअरिटी घेतली पाहिजे. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ गिवन कलेक्शन इज कॉल्ड सेट. हे 2 शब्द फार महत्त्वाचे. डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, पदार्थ. त्या कलेक्शनची करेक्ट डेफिनेटली आणि क्लिअरली संकल्पना झालेली पाहिजे, तरच त्याला सेट म्हणतो आपण. और शॉर्टकट एक व्याख्या आहे, दुसरी डेफिनेशन, वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सेट. त्याची योग्य व्याख्या झाली पाहिजे, तरच त्याला सेट म्हणता येईल, करेक्ट. मग आपण सेट फॉर एक्झाम्पल आपण बघितले. सेटचे एक्झाम्पल बघितले. जर आपण बघितले तर पण काय, A इक्वल टू सेट कसा लिहिला जातो बघा. सेट कॅपिटल लेटरने डिनोट केला जातो आणि तो कर्ली ब्रॅकेट मध्ये मांडायचा. 1 2
3 4 5 6 7 8 9 10. दिस इज द नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 10. हा सुद्धा एक सेट आहे लक्षात घ्या. अजून एखादं एक्झाम्पल बघितलं बी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ए ई आय ओ व्हावेल्स इन इंग्लिश. हे कर्ली ब्रॅकेट मध्ये मांडलं जातं लक्षात घ्या. मधले लेटर शक्यतो कधी कधी कॅपिटल लेटर हे स्मॉल लेटर वापरायचे असतात आणि सेट डिनोट हा कॅपिटल लेटरने डिनोट केला जातो लक्षात घ्या. ए बी सी सेट डिनोट केला जातो. हे सेट आहे. अजून एखादा तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर देता येईल आपल्याला की एक्झाम्पल घेत असताना आपण कितीतरी एक्झाम्पल तुम्हाला घेता येतील. त्यातल्या तुमच्या याच्यामध्येच आपण बघू किंवा कलर्स स्क्वेअर असतील तुम्हाला सी इक्वल टू 1 4 9 16 25. द स्क्वेअर्स ऑफ नंबर कोणत्या 1 to 5. दिस इज अ सेट. पण अजून काही एक्झाम्पल देतो ते सेट होतील का. मी म्हणलं की गुड टीचर्स इन युअर स्कूल ही संकल्पना क्लिअर होती का बघा. डेफिनेटली आणि क्लिअरली होती का. गुड टीचर्स इन युअर स्कूल दिस इज अ सेट. गुड टीचर कोणाला म्हणायचं. काही जणांना चित्रकलेचे सर आवडतात, कोणाला संगीताचे सर आवडतात, कोणाला मॅथचे सर आवडतात, कोणाला आवडतात. प्रत्येकाची क्लिअरली नाही हेच गुड अँड बॅड. गुड अँड बॅड असू शकत नाही पण प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळे असू शकते. म्हणून ही संकल्पना ही क्लिअर होत नाही. म्हणून गुड टीचर्स इन युअर स्कूल. टॉल ट्रीज इन युअर स्कूल. टॉल ट्रीज शक्य कोणती टॉल ट्री. आज एखादी लहान असलेली वर मोठी होऊ शकते ट्री ती सुद्धा स्त्री. दिस इज नॉट सेट. दिस इज नॉट सेट. ब्रेव स्टुडंट किंवा ब्रिलियंट स्टुडंट इन युअर स्कूल. ब्रिलियंट स्टुडंट असा असू शकतो का. नाही. काही जणांचं मॅथ मध्ये ब्रिलियंट असू शकतो, कधी कधी खेळामध्ये ब्रिलियंट असू शकतो पण अभ्यासात ब्रिलियंट नसतो. फॉर एक्झाम्पल आपण सचिन तेंडुलकरचं बघतो. तो खेळात नंबर 1 होता पण अभ्यासात 12वीला नापास झाला होता. ओके. अशा ज्या संकल्पना आहेत ते आपण क्लिअरली म्हणू शकतो. याला सेट म्हणता येणार नाही. रिच पीपल इन युअर इंडिया, रिच पीपल इन युअर विलेज. श्रीमंत लोकांचा संच असू शकतो का. कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे कशावर समजायचं. कपडे चांगले घातले तर तो रिच आहे का असं नाही. म्हणून रिच पीपल इन युअर विलेज ही सुद्धा सेट असू शकणार नाही. लक्षात घ्या. सेट कशाला म्हणायचं सेट कशाला नाही म्हणायचं हे लक्षात आलं पाहिजे. मी सांगितले सेटचे जे सेट असू शकत नाही असे एक्झाम्पल मी भरपूर दिले तुम्हाला. करेक्ट. ब्रेव चिल्ड्रन इन क्लास. स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. आता फोर्ट म्हणलं ते स्ट्रॉंगच असतात. हा स्ट्रॉंग आहे असं असू शकत नाही. करेक्ट. आणि मग अशा पद्धतीचे उदाहरण होऊ शकत नाही. मग सेट कोणकोणते होऊ शकत असे मंथ किंवा असा सेट मंथ इन 1 इयर्स. करेक्ट. मराठी मंथ्स इन 1 इयर्स म्हणता येते आपल्याला. 12 महिने आपले मराठी चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ असे 12 मंथ आहेत मराठी मंथ्स. आणि ग्रेगरियन्स आपण म्हणलं तर कोणते होतील जानेवारी फेब्रुवारी हे मंथ आहेत. डेज इन वीक इट इज ऑल्सो सेट. मग असे सेट कशाने डिनोट केले जातात कॅपिटल लेटरने डिनोट करतात आणि ते कर्ली ब्रॅकेट मध्ये मांडण्याची काय पद्धत आहे लक्षात घ्या. आणि मधले एलिमेंट हे तुम्ही स्मॉल लेटरने दाखवायचे. करेक्ट. मग असे सेट जर आपण बघितले आपण तर असे सेट जर बघितले तर आपल्याला माहित पाहिजे कोणकोणते सेट आहेत. थोडेसे मॅथमॅटिक्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे सेट बघू ते तुम्हाला 2 चॅप्टर मध्ये कामाला येणार आहेत. लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघता तेव्हा टेक्स्ट बुक जवळ ठेवा. टेक्स्ट बुक जवळ असणं गरजेचं आहे. त्याच्यात तुम्हाला कळायला लागेल. डेफिनेशन समजली असेल तुम्हाला. वेल कलेक्शन्स ऑफ ऑब्जेक्ट्स. वेल कलेक्शन पाहिजे. डेफिनेटली सांगता आलं पाहिजे. क्लिअरली सांगता आली पाहिजे तरच त्याला सेट म्हणायचं. रिच पीपल इन युअर वेल सांगू शकत नाही
किंवा ब्रिलियंट स्टुडंट इन युअर क्लास सांगू शकत नाही. एखादा विद्यार्थी मॅथ मध्ये ब्रिलियंट असतो, क्लिअर संकल्पना होत नाही, लक्षात घ्या ती, त्याला सेट म्हणता येणार नाही. आपण थोडेसे मॅथमॅटिक्स मधले सेट बघू आणि ते तुम्हाला नॅचरल नंबरचा सेट. नॅचरल नंबर्स कुठून स्टार्ट होतो? नॅचरल नंबर इट इज स्टार्ट फ्रॉम 1. द सेट ऑफ 1 2 3 4 5 6 7 अप टू इन्फिनाइट. नॅचरल नंबर कसे? स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोण आहे माहित पाहिजे, हे सतत लक्षात ठेवावं लागेल. पहिलं नंतर तुम्ही लिहून सुद्धा घ्यायचे, डेफिनेशन लिहून घ्यायची, हे सुद्धा लिहून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. आणि लक्षात ठेवायचे ते सिम्बॉल, नॅचरल नंबरचा कॅपिटल सिम्बॉल एन वापरलाय. सगळं झालेलं आहे, फक्त त्याचा रिकॅप आहे, फक्त मी डबल रिपीट करायला हे तुम्हाला. 1 2 3 4 5 6 अप टू डॅश 1000 1 lakh 1 crore हे सगळे. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. त्याच्यानंतर होल नंबरचा सेट होतो, ते 0 ऍड होता. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 दिस इज अ होल नंबर. होल नंबरचा सेट आहे, लक्षात घ्या. त्याच्यात पुन्हा एक ऍड होतो तो इंटिजर्स. इट इज डिनोटेड बाय पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या. करेक्ट. इट इज इंटिजर्स, आय ने डिनोट केला जातो, विसरायचे नाही. इंटिजर्स मध्ये निगेटिव्ह संख्या वाढायला लागतात. 0 1 2 3 4 5 6 डॅश -1 -2 इन्फानाइट आहेत. कशात त्या? इन्फानाइट नंबर्स आहेत, लक्षात घ्या. नॅचरल होल इट इज डिनोटेड बाय W. याच्यात फक्त एक ऍड होती 0 आणि याच्यात निगेटिव्ह संख्या ऍड होतात, त्याला म्हणायचं इंटिजर्स. म्हणजे हे तर इथून इथपर्यंतच्या होल आहे, इथून इथपर्यंत नाही केलं, पण याच्यात निगेटिव्ह नंबर ऍड झाले, त्याला काय म्हणायचं? इंटिजर्स. लक्षात घ्या, विसरायचं नाही. पूर्णांक सक्का भाऊ कोण आहे? अपूर्णांक, त्याला म्हणायचं फ्रॅक्शन. फ्रॅक्शन, सेट ऑफ फ्रॅक्शन नंबर. कितीतरी सांगता येईल तुम्हाला फ्रॅक्शन. अपूर्णांक संख्या, पूर्णांक, अपूर्णांक. इंटिजर्स म्हणजे पूर्णांक, त्याच्या डिनोमिनेटरला फक्त एक असतो, त्याला म्हणायचं पूर्णांक. करेक्ट. 8 स्टँडर्ड 7 स्टँडर्डला झालेल्या गोष्टी मी रिपीट करायलो, याचं सतत काम आहे 2 चॅप्टर मध्ये तुम्हाला याच्यामध्ये, म्हणजे लक्षात घेणं गरजेचं आहे. फ्रॅक्शन नंबर कोण आहेत? 1/2 7/3 -9/7 1/8 असे भरपूर आहे. कितीतरी फ्रॅक्शन्स लिहिता येतील तुम्हाला, इन्फानाइट आहे, म्हणून याला सेट ऑफ फ्रॅक्शन्स म्हणलं तरी चालतं. फ्रॅक्शन नंबर्स. करेक्ट. आणि इंटिजर आणि फ्रॅक्शन पासून एक तयार होतो, तो म्हणजे रॅशनल नंबर. इट इज डिनोटेड बाय Q. नॅचरल, होल, इंटिजर, फ्रॅक्शन, अपूर्णांक, पूर्णांक, अपूर्णांक, हे दोघांचे Q मीन्स रॅशनल नंबर. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर Q. इट इज ऑल काय म्हणता येईल? ऑल इंटिजर्स, all integers just INTER and all fraction number. Q means all integers and all fraction म्हणून काय होतो? रॅशनल नंबर तयार होतो, लक्षात घ्या. हे सगळे रॅशनल नंबर. आणि याचा दुसरा भाग आहे इरॅशनल नंबर. Q डॅश कशाने दिला जातो? Q डॅश इज इरॅशनल नंबर, लक्षात घ्या. इरॅशनल नंबर, रॅशनल, इरॅशनल. आणि लास्ट स्टँडर्ड मध्ये तुम्ही बघितलं इरॅशनल नंबर कोणते? √2 √3 √5 √7 असे कितीतरी इरॅशनल नंबर आहेत, लक्षात घ्या. आपण लास्ट स्टँडर्डला बघितले होते इरॅशनल नंबर, ज्याचं स्क्वेअर रूट निघत नाही, ज्याचं क्यूब रूट निघत नाही, ज्याची रिकरिंग होत नाही. फॉर एक्झाम्पल हे सुद्धा इरॅशनल नंबर आहे. 0.01 001 0001 00001 इट इज इरॅशनल नंबर. 0 पॉइंट ज्याची रिकरिंग होत नाही, आवर्ती होत नाही, किंवा ज्यांचं स्क्वेअर रूट निघत नाही, ज्यांचं क्यूब रूट निघत नाही. दिस इज ऑल्सो क्यूब रूट 7, क्यूब रूट 4. इट इज इरॅशनल नंबर. स्क्वेअर रूट नाही, इज इरॅशनल नंबर. आणि रॅशनल आणि इरॅशनल,
रॅशनल आणि इरॅशनलचा शेवटचा होतो तो म्हणजे रियल नंबर. इट इज डिनोटेड बाय ऑल रॅशनल अँड इरॅशनल नंबर. सर्व पूर्णांक आणि सर्व परिमेय म्हणतो त्याला, नाव परिमेय. इंटिजर फ्रॅक्शन, पूर्णांक अपूर्णांक, होल नॅचरल. लक्षात घ्या, नॅचरल, होल, इंटिजर, फ्रॅक्शन, रॅशनल, इरॅशनल आणि रिअल. रिअलला सुद्धा एक भाऊ आहे, तो तुम्हाला आता अभ्यासामध्ये 10th स्टँडर्ड पर्यंत फक्त तुम्हाला रिअल नंबरचाच अभ्यास करायचा आहे. नॉन रिअल आहे, कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात, तो तुमच्या आता अभ्यासामध्ये 10th स्टँडर्ड पर्यंत. 11th स्टँडर्डला गेल्यानंतर आहे. लक्षात घ्या, तर नॅचरल, होल, इंटिजर, फ्रॅक्शन, रॅशनल, इरॅशनल. रॅशनल आणि इरॅशनल मिळून काय होतात? रिअल नंबर्स होतात. सगळे आले महिन्यात, इंटिजर्स आले. थोडक्यात रिअल नंबर हे सगळ्यांचे काय बॉस आहेत, लक्षात घ्या, आजोबा आहेत त्यांचे. नॅचरल नंबर, ऑल नॅचरल नंबर्स आर रिअल नंबर, मान्य आहे का? होल नंबर्स आर रिअल नंबर, इंटिजर्स आर रिअल नंबर, फ्रॅक्शन्स आर रिअल नंबर, रॅशनल्स आर रिअल नंबर, इरॅशनल आर रिअल नंबर. सर्व नॅचरल, होल, इंटिजर, फ्रॅक्शन, रॅशनल, इरॅशनल सगळे बिलॉंग कोणाला करतात? रॅशनल नंबरला करतात. लक्षात, रिअल नंबरला करतात. हे नीट डोक्यात, आपल्याला नीट डोक्यातच येत नाही शेवट. नॅचरल नंबर हे सर्व नॅचरल नंबर हे रिअल नंबर आहेत, सर्व होल नंबर हे रिअल नंबर आहेत, सर्व इंटिजर हे रिअल नंबर आहेत, सर्व फ्रॅक्शन रिअल नंबर आहेत, रॅशनल, इरॅशनल सुद्धा. हे जर नीट कलेक्शन तुमच्या लक्षात आलं, हे सतत कामाला येणार आहेत, हे सगळे सेट आहेत, लक्षात घ्या. दीज आर ऑल सेट्स ऑफ नंबर. प्राईम नंबर वेगळे, पुन्हा कॉन्जुगेट नंबर वेगळे, कॉम्प्लेक्स नंबर वेगळे, कॉन्जुगेट नंबर वेगळे. लक्षात घ्या, प्राईम नंबर माहिती आहे तुम्हाला, स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज 2, ते वेगळे. इवन नंबर वेगळे, ऑड नंबर वेगळे, ते तर वेगळे. पण ही फॅमिली नीट लक्षात घ्या, कोणती? नॅचरल, होल, इंटिजर, फ्रॅक्शन, रॅशनल, इरॅशनल अँड रिअल. रॅशनल आणि इरॅशनल मिळून काय होत असतील? रिअल होतात. आणि इंटिजर आणि फ्रॅक्शन म्हणून कोण होतात? रॅशनल होतात. रॅशनलचा भाऊ कोण? इरॅशनल. रॅशनल, इरॅशनल बिलॉंग्स टू आर. आणि मग आपल्याला एक सिम्बॉल, इथं सिम्बॉल खूप वाढणार बघा, की ऑल नॅचरल नंबर्स किंवा ऑल नॅचरल नंबर्स आर रिअल नंबर. n बिलॉंग्स टू, एक सिम्बॉल आहे असा, ई सारखा करायचा. n बिलॉंग्स टू आर, w बिलॉंग्स टू आर असं म्हणता येईल. शब्द बघा, w बिलॉंग्स टू आर, इंटिजर बिलॉंग्स टू आर, आर इज रियल नंबर, रॅशनल नंबर बिलॉंग्स टू आर, इरॅशनल नंबर बिलॉंग्स टू आर. करेक्ट, याला बिलॉंग्स टू म्हणायचं. असा सिम्बॉल आहे, लक्षात. नवीन सिम्बॉल आला तुमच्यासाठी. पहिला सिम्बॉल आपण कोणता बघितला? कर्ली ब्रॅकेट. आता सिम्बॉल कोणता आहे? बिलॉंग्स टू. काय म्हणते त्याला? बिलॉंग्स चा घटक आहे. किंवा मी असं म्हणू शकतो, याचा उलटा सिम्बॉल एक बघायचा आपल्याला, की 0 डज नॉट बिलॉंग्स टू n. शून्य हा n चा एलिमेंट नाही, घटक. एलिमेंट म्हणजे काय? घटक. कारण नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते, लक्षात घ्या. 0 डज नॉट बिलॉंग्स टू n. 0 डज नॉट, याला हा एक सिम्बॉल वाटतो. 0 डज नॉट बिलॉंग्स टू n. √2 डज नॉट बिलॉंग्स टू q. करेक्ट, √2 हा q आहे का? नाही. रॅशनल नंबर नाही, तो इरॅशनल आहे. डज नॉट बिलॉंग्स टू q. लक्षात घ्या, इथं रीडिंग कशी करायची. √2 डज नॉट बिलॉंग्स टू q. याला बिलॉंग्स टू q आणि याला माहिती डज नॉट बिलॉंग्स टू. तीन सिम्बॉल नीट बघा, आपण बघायला. याला माहिती कर्ली ब्रॅकेट, याला माहिती बिलॉंग्स टू, डज नॉट बिलॉंग्स टू. याचं एक्झाम्पल दिलं, 0 इज नॉट नॅचरल नंबर. मग त्याला 0 डज नॉट बिलॉंग्स टू n. यांची सुरुवात कुठून होते? 1 पासून. हे नीट लिहून घ्यायचे, नोटबुक करायची व्यवस्थित मोठी, आणि त्याच्यात लाल पेन, निळा पेन व्यवस्थित मांडणी करायची. ओके. बिलॉंग्स टू, डज नॉट बिलॉंग्स टू, कर्ली ब्रॅकेट, 0 डज नॉट बिलॉंग्स टू n. n means natural number. √2 does not belongs to q. q means
रॅशनल नंबर लक्षात घ्या. क्यू डॅश मीन्स इरॅशनल नंबर. आय इंटिजर्स. Integers means all positive, negative and zero number is called integer. Whole number is smallest whole number is 0, smallest natural number is 1 up to infinite आहे. सगळे infinite आहे, अनंत आहे. करेक्ट. ह्या सिम्बॉलचा वापर करून ओके सेट म्हणजे काय म्हणाले लक्षात आलं आपला. वेल डिफाइन्ड ऑब्जेक्ट्स. वेल डिफाइन्ड ऑब्जेक्ट्स त्यांची व्यवस्थित व्याख्या केली पाहिजे. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड्स ऑब्जेक्ट्स ऑफ द गिवन कलेक्शन इज कॉल्ड सेट. डेफिनेटली आणि क्लिअरली सांगता आलं पाहिजे. मग सेट कोणते मी भरपूर एक्झाम्पल दिले तुम्हाला, अजूनही मी देणार आहे. लागन तेवढे एक्झाम्पल आहेत. पण सेट कोण होऊ शकत नाही नीट लक्षात घ्या. रिच पीपल इन महाराष्ट्र, रिच पीपल इन युअर विलेज, टॉल ट्री इन युअर स्कूल. ही सुद्धा डेफिनेट म्हणू शकत नाही. ही टॉल राहिलं त्याच्यापेक्षा सुद्धा एखादं झाड मोठं होऊ शकतं. किंवा ब्रिलियंट स्टुडंट इन युअर क्लास कोणत्या विषयात, किंवा गुड टीचर इन युअर स्कूल, इझी टॉपिक्स ऑफ मॅथमॅटिक्स. इट इज नॉट सेट. इझी टॉपिक कोणता, कोणाला कोणता, एक प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टीने वेगळा चॅप्टर टॉपिक इझी असू शकतो मॅथ मधला. करेक्ट. तर हे सेट होणार नाहीत लक्षात घ्या. अगोदर ते क्लिअर करा. याला सेट म्हणता येणार नाही ज्याची डेफिनेटली क्लिअरली डेफिनेशन देता येणार नाही किंवा ते मांडता येणार नाही, क्लिअरली म्हणू शकत नाही आपण, ज्या संदिग्धता आहे अशा सेटला आपण सेट म्हणणार नाहीत. या उलट नॅचरल नंबरचा सेट, होल नंबर सेट, इंटिजरचा सेट, फ्रॅक्शन आणि आपल्या उदाहरणात डेज इन वीक, मंथ इन इयर्स, व्हॉवेल्स भरपूर आहेत. करेक्ट. टाइप्स ऑफ ट्रायंगल भरपूर एक्झाम्पल आपण बघणार त्या दृष्टीने आपण ते बघू. मग सेट येण्याच्या दोन पद्धतीत लक्षात घ्या. सेट येण्याच्या किती पद्धतीत, दोन. टू टाइप्स. सेट येण्याच्या दोन पद्धती. मेथड ऑफ रायटिंग सेट. पहिला पॉइंट सेट आपण म्हणजे काय बघितलं, मेथड ऑफ रायटिंग ऑफ सेट्स ते बघूत आपण. ओके. मेथड्स ऑफ पॉइंट, नेक्स्ट पॉइंट घेऊ आपण. मेथड्स ऑफ रायटिंग सेट. रायटिंग द सेट. सेट लिहिण्याच्या दोन पद्धतीत. एक पहिली पद्धत आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. पहिली मेथड आहे लिस्टिंग मेथड किंवा त्याचं दुसरं नाव काय, और दुसरं नाव काय त्याचं, रोस्टर मेथड. यादी पद्धत, मराठीत त्याला यादी करायला आपण असं म्हणतो किंवा लिस्ट करायला. आणि दुसरी मेथड आहे सेट बिल्डर फॉर्म, रूल मेथड, गुणधर्म पद्धत, रूल मेथड. और त्याचं दुसरं नाव येतंय सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म. बघा लिस्टिंग मेथड, दोन मेथड आहेत सेट लिहिण्याच्या पद्धती. एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे दोन्ही कशा मांडल्या जातात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लवकर n इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. दिस इज अ रोस्टर फॉर्म. लिस्ट केली. कसे नंबर आहेत हे, नॅचरल नंबर आहेत. पण पूर्ण नॅचरल नंबर आहेत का, इन्फायनाइट नाही, अप टू 10. करेक्ट. दोन गोष्टी झाल्या. हे नॅचरल नंबर आहेत आणि ते किती पर्यंत आहेत, 10 पर्यंत त्याची लिस्ट केली मी. याला म्हणायचं लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. याला जर आपल्याला रूल मेथड मध्ये काय होतं, n इन कर्ली ब्रॅकेट x सच दॅट, सिंबल वाढला सच दॅट, दोन टिंब द्यायचे त्याला, सच द्याला किंवा दोन टिंब, सच दॅट x बिलॉंग्स टू n. x ही कसे हे नंबर्स आहेत, कसे पहिल्या नॅचरल नंबर म्हणून आपण म्हणजे x बिलॉंग्स टू n. अजून एक कंडिशन टाकता येईल, x इज लेस दॅन a1.
एक्स असे आहेत, यालाच मी रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म मध्ये मांडलं. दोन्हीचं मिनिंग एकच निघतंय. नॅचरल नंबर आहेत पण कुठपर्यंतचे 10 पेक्षा लहानचे. पण आपल्याला माहिती सर्वात लहान नॅचरल नंबर 1च असतो, 0 नसतो. म्हणून सगळ्यात लहान नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते 1 आणि लेस दॅन 11 किंवा त्याला असं लिहितं इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 असं लिहिलं तरी चालतं. तर याला मांडण्याची पद्धत आहे. याला थोडं असं मांडलं तरी चालतं. n इक्वल टू x इज x such that x is natural numbers up to 10 म्हणलं तरी चालतं किंवा लेस दॅन 11 असं म्हणलं तरी चालतं की नॅचरल नंबर आहेत आणि 10-11 पेक्षा कसे लहान आहेत. म्हणजे ते किती असतील. दोन्हीचं मिनिंग तेच निघतं, वेगळा अर्थ निघू शकतो. असे मांडण्याला म्हणायचं सेट बिल्डर फॉर्म. करेक्ट. असे भरपूर तुम्हाला एक्झाम्पल देता येतील. x इक्वल टू आपण घेऊ शकतो सच दॅट. एखादा एक्झाम्पल बघा p इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. ते एक्झाम्पल दिले. x is an integer. x is an integer and दूसरी कंडिशन देती -3 लेस दॅन x इज लेस दॅन 3. x कसा आहे इंटीजर आहे लक्षात घ्या. x कसा आहे इंटीजर आहे पण दुसरी कंडिशन इंटीजर भरपूर आहेत, इन्फानाइट आहेत. इंटीजर बघितले आपण all positive numbers, all negative numbers and 0 are integer. पण दुसरी कंडिशन काय आहे याचा मीनिंग तुम्हाला आता कळायला पाहिजे की x -3 पेक्षा मोठा आहे, पॉझिटिव्ह 3 पेक्षा लहान आहे. याला रोस्टर फॉर्म मध्ये कसं मांडता येईल मग आपल्याला की तो -2 -1 0 1 and 2 तेच नंबर असतो. बघा -3 पेक्षा x कसा आहे मोठा आहे. -2 इज ग्रेटर दॅन -3. एव्हरी निगेटिव्ह नंबर इज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर. हे माहित पाहिजे आपल्याला की -3 हा -2 पेक्षा कसा आहे लहान आहे. x कसा पाहिजे -3 पेक्षा मोठा आहे. -2 -1 0 1 2 आणि 3 पेक्षा लहान आहे. याला रोस्टर फॉर्म म्हणून याला काय म्हणायचं सेट बिल्डर फॉर्म. असे तुम्हाला मांडता आले पाहिजे, लक्षात घ्या. अजून एखादं सिंपल उदाहरण घेऊ. a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट a e i o u vowels in English. x such that x is vowels in English असे म्हणता येईल. असे कितीतरी एक्झाम्पल आपण घेणार आहेत. पुन्हा सांगतो सेट म्हणजे काय. सेटची डेफिनेशन आपण बघितली की वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. वेल डिफाइंड ऑफ कलेक्शन ऑफ त्याची योग्य व्याख्या केली पाहिजे, क्लिअरली डिसाइड केलं पाहिजे, त्याला सेट म्हणता येईल. सेट कोणत्या अक्षराने डिनोट केलं जातं कॅपिटल लेटरने डिनोट केलं जातं ABCD आणि त्यातले एलिमेंट शक्यतो म्हणाले एखादे असू शकतं की स्मॉल लेटरने डिनोट करायचे असते. घटक एलिमेंट म्हणजे काय मधले घटक याला एलिमेंट्स म्हणायचं. -2 -1 0 1 2 आर द एलिमेंट्स ऑफ सेट P असं म्हणता येईल. A E I O U are the elements of set A. Set is denoted by capital letter. याला कर्ली ब्रॅकेट म्हणायचं आणि आपण सिंबल आता नीट ऍड होईल लक्षात घ्या. याला कर्ली ब्रॅकेट म्हणा, याला बिलॉंग्स टू, याला डज नॉट बिलॉंग्स टू, याला सच दॅट किंवा दोन टिंब दिले तरी चालेल. सच दॅट इतके सिम्बॉल्स यूज केलेत. आणि सेट लिहिण्याच्या किती पद्धती म्हणाले टाइप्स ऑफ सेट म्हणालो मी. टाइप्स ऑफ सेट नाही, सेट लिहिण्याच्या किती पद्धती दोन आहेत. लिस्टिंग और रोस्टर. शब्दातच कळतं रोस्ट म्हणजे त्याची यादी पद्धत लिस्ट करणे किंवा तीच गणित फक्त रूल मेथडने वापरायचं गुणधर्म पद्धतीचं. दोन्हीचं मिनिंग एकच आलं पाहिजे. जास्तीत जास्त नुसतं नॅचरल नंबर म्हणून जमलं असतं का नाही. ही सुद्धा दोन्ही कंडिशन इथं गरजेचे आहेत. हे नॅचरल नंबर आहेत पण कोणते आहेत इन्फानाइट आहेत नॅचरल नंबर. अप टू 10 इट इज लेस दॅन 11. x इज नॅचरल नंबर्स लेस दॅन 11. इथं x is an integers
x is greater than -3 and less than 3. रीडिंग कशी करायची बघा. x is greater than -3 and less than 3. त्याला रोस्टर फॉर्म मध्ये कसं मांडलं? -2 -1 0 1 2 a i o u vowels in इंग्लिश. असे एक्झाम्पल आहेत. आज आपण काय काय बघितलं? सेट म्हणजे काय बघितलं? सेट कॅपिटल लेटरने डिनोट केला जातो, त्याचे एलिमेंट स्मॉल मध्ये व्यक्त केला. कर्ली ब्रॅकेट बिलॉंग्स टू म्हणजे काय, डज नॉट बिलॉंग्स टू म्हणजे काय, कर्ली ब्रॅकेट म्हणजे काय, सच दॅट म्हणजे काय, आणि मेथड ऑफ रायटिंग सेट, लिस्टिंग मेथड और रूल मेथड. सेट लिहिण्याच्या दोन टाइप्स बघितलेत आपण. याच्यावर आपल्याला एक्सरसाइज घ्यायची, एवढंच आहे आज. करेक्ट. याच्यावर आपल्याला आता एक्सरसाइज किती घ्यायची? 1 घ्यायची लक्षात. ओके. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणायचं. प्रॅक्टिस सेट 1.1 टेक्स्ट बुक तुमच्या जवळ राहू दे. चला पहिल्यांदा तुम्ही पूर्ण बघा, व्हिडिओ नीट बघा, नंतर तो लिहून घ्यायचा. एक्सरसाइज सुद्धा लिहायची. याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला देणार आहे. पूर्ण एक्सरसाइज मी समजून सांगणार आहे. पद्धत समजून हळूहळू तुमच्या लक्षात येईल. काय पद्धत आहे? 2-4 एक्सरसाइज, 2-4 आपले पिरियड झाले की ऑटोमॅटिक तुम्हाला आपली मेथड लक्षात येईल. टेक्स्ट बुक नोटबुक जवळ पाहिजे. ओके. पहिला घेऊ प्रॅक्टिस सेट. सेट चॅप्टर मधली पहिली एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 1.1. राइट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. बघा, राइट द फॉलोइंग सेट. राइट द फॉलोइंग सेट. फॉलोइंग पहिला फॉलोइंग सेट सेट्स इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म. पहिले एग्जांपल घेऊ त्यातलं. सेट ऑफ इवन नंबर्स. सेट ऑफ इवन नंबर्स. बेसिक पक्क पाहिजे आपल्याला. सगळ्या गोष्टी नॉलेज मध्ये असेल तर हा चॅप्टर खूप सोपा आहे. नीट लक्ष द्यायला पाहिजे. त्याच त्या दिवशी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर कोणता डिनोट करा. ई ने डिनोट केलं तरी चालतं कॅपिटल. इवन नॅचरल नंबर कोणते? मग 2 4 6 8 10 12 14 अप टू इन्फानाइट आहेत, अनंत आहेत. त्याची यादी संपत नाही. 100. त्याच्या पुढं ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 आणि 8 असतात त्याला काय म्हणायचं? इवन नंबर्स. इवन नंबर. संपला प्रश्न. खूप सिंपल आहे. दुसरा सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स. बघा छान क्वेश्चन आहे, त्याचं बेसिक पकडता. सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स. सेट ऑफ इवन प्राइम नंबर. प्राइम नंबर from 1 to 50. व्हेरी सिंपल आहे. बेसिक पक्का पाहिजे. उत्तर काय असेल तुमचं? 1 to 50 मधला इवन प्राइम नंबर कोण आहे? फक्त तुम्ही लिहू शकता p = कर्ली ब्रॅकेट 2. प्राइम नंबर आहे 2 3. प्राइम नंबर वेगळे, ऑड नंबर वेगळे. 50 पर्यंतचे प्राइम नंबर भरपूर आहेत पण ते सगळे ऑड आहेत, लक्षात घ्या. इवन फक्त एकच प्राइम नंबर येतो म्हणजे 2. हे नॉलेज मध्ये असणं गरजेचं आहे. लिहिणं फार सोपं आहे. तेच करेक्ट माहित नसेल तर मग प्रॉब्लेम निर्माण होतो. क्वेश्चन नंबर 3 बघा. त्याच्यातलाच सिंपल आहे. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स कोणते असतील? सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स आय ने डिनोट केलं तरी चालतंय की -1 -1 -2 -3 निगेटिव्ह इंटिजर्स. ओके. आणि लास्ट एक बघू. सेट ऑफ बेसिक साऊंड्स ऑफ सरगम सूर. बरोबर आहे. आणि ते काय असतील बघा. क्वेश्चन मी पुन्हा रीड करतो. सेट ऑफ 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. कोणकोणते तुम्हाला माहिती आहे ते? सेट ऑफ कोणकोणते ते? सा, रे, ग, म, प, ध, नी,
7 झाले का बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7 बरोबर आहेत का बघा. सेट ऑफ 7 6 करेक्ट बघा मला. ओके, सा रे ग म प ध नी. 6 पुन्हा रिपीट घ्यायचा नाही. तर हे लक्षात आले पाहिजे. पहिला क्वेश्चन आहे इथं इतका सिंपल आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघूत आपण विद्यार्थी मित्र. खूप सिंपल आहे. छोटे छोटे एक एक मार्काचे क्वेश्चन आहेत. टेक्स्ट बुक जवळ राहू द्या म्हणजे तुम्हाला पटपट कळतील. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. सिम्बॉलिक स्टेटमेंट दिले तुम्हाला क्वेश्चन 2 मध्ये. राईट द, क्वेश्चन पुन्हा रिपीट करतो. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. पहिलं त्यातलं दिलंय खूप सिंपल आहे. आपलं झालं ऑलरेडी. 4/3 सिंबल दिला आहे. बिलॉंग्स टू क्यू. त्याचं रीडिंग कसं करायचं. 4/3 बिलॉंग्स टू क्यू. क्यू मीन्स व्हॉट. क्यू मीन्स रॅशनल नंबर. क्यू मीन्स बिलॉंग्स टू. मग काय म्हणायचं. मग याचं उत्तर आपलं येतं 4/3 इज द एलिमेंट ऑफ क्यू. क्यू मीन्स रॅशनल नंबर, परिमेय संख्या. करेक्ट, एवढंच लिहायचं. अजून दुसरं बघू त्यातलं की -2 डज नॉट बिलॉंग्स टू n. तर इथं लिहायचं -2 इज नॉट एलिमेंट ऑफ n. n मीन्स नॅचरल नंबर. क्वेश्चन नंबर 3 बघू त्यातला शेवटचा आहे. p इक्वल टू दिले तुम्हाला कर्ली ब्रॅकेट p such that. याला कसं वाटतं. p is a set in curly bracket p such that p is an odd number. p is small a, हे capital आहे. p is odd number. p is a odd number. त्याला वर्ड मध्ये कसं व्यक्त करावं लागेल बघा. p is काय. p is the set, capital is the set of p such that कोणाचा सेट आहे. p नंबरचा. p is the set of p's such that p is odd number. p is odd. इतकं सिंपल. p is the set of p's such that p is odd number. वर्ड मध्ये मांडले. वाचन कसं करायचं. p such that p is a odd number. p set p is equal to in curly bracket p such that p is a odd number. तसंच ना set p in curly bracket such that p is a odd number. तीनच क्वेश्चन होते. खूप सिंपल होते. पहिला क्वेश्चन होता रोस्टर फॉर्म मध्ये मांडा. क्वेश्चन 2 होता. आता क्वेश्चन 3 बघू. Write any two sets. Write any two sets by listing method and by rule method. लिस्टिंग मेथडने 2 आणि रूल मेथडने 2 सेट तुमच्या मनातल्या ओपन एंडेड क्वेश्चन आहे. प्रत्येक जण वेगवेगळे लिहू शकते. आपण सोपा घेऊ. एक a इक्वल टू त्यातला एक समजून सांगतो. मनाने कितीतरी घेऊ शकता. a इक्वल टू 2 3 5 7 11 13 17 and 19. 2 3 5 7 11 13 17 and 19. हा रोस्टर फॉर्म मध्ये काय तुमच्या लक्षात. प्राइम नंबर. दिस इज द प्राइम नंबर अप टू 19 किंवा लेस दॅन 20. प्राइम नंबर 2 3 ऑड नंबर नाही. 5 7 11 9 घेतलं नाही. ऑड नंबर नाही ते लक्षात घ्या. आणि मग त्याला तुम्ही रूल मेथड मध्ये x a equal to x such that x is the prime number and अजून एक द्यायला बघ x comma x is less than 20. करेक्ट. याला लिस्टिंग फॉर्म किंवा रोस्टर फॉर्म याला कोणतं दिलं आपण. x is the prime number
सच दॅट x इज लेस दॅन 20. असे कितीतरी एक्झाम्पल. दुसरं एखादं एक्झाम्पल घ्या. p इक्वल टू किंवा a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 3 5 7 9 11. काय ते ऑड नंबर आहे. 1 3 5 7 9 11. याला तुम्ही कसं लिहिणार. x such that x is odd numbers. Odd numbers. आणि दुसरी कंडिशन आहे x is less than 13 म्हणलं तरी 12 म्हणलं तरी चालते. ते काही फरक पडत नाही. दोन्ही कंडिशन आहेत. ऑड नंबर आहेत. ऑड नॅचरल नंबर म्हणा फार. x is a odd natural number. अजून पुन्हा म्हणता येईल तुम्हाला odd natural numbers. Odd natural numbers. Natural numbers and x is less than 13. याला थोडं असं लिहिलं तरी चालतंय. a equal to कर्ली ब्रॅकेट x belongs to m and x is काय. x belongs to m and x is odd number. Odd number is x is odd numbers less than. थोडी भाषा बदलली तरी काही हरकत नाही. दोन्ही बरोबर आहे. असं लिहा असं लिहा. रोस्टर फॉर्मचे एक उदाहरण. असे कितीतरी उदाहरण तुम्ही लिहू शकता. ओके. 2 दिले तुम्ही सुद्धा लिहू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन बघूत आपण. क्वेश्चन नंबर 3 बघू. 3 झाला. आता 4 बघू. मी हे तर घेणार ते तुम्हाला सुद्धा करायला देणार आहे. तुम्ही ते करायचे. आणि क्वेश्चन नंबर 4 बघू आपण. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो बघा. क्वेश्चन नंबर 4. राइट द फॉलोइंग सेट यूजिंग लिस्टिंग मेथड. राइट द फॉलोइंग सेट्स यूजिंग लिस्टिंग मेथड. टेक्स्ट बुक असू द्या. ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयर्स. त्यातला पहिला ऑल मंथ in Indian solar years. म्हणजे आपले मराठी मीडियम म्हणतो आपण त्याला. करेक्ट. आणि मग तुम्हाला माहिती आहे जी लिस्ट करायची. त्याला द्या a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट चैत्रा वैशाख. दुसरा कोणता यायचा वैशाख. नीट नाव बघा. वैशाख ज्येष्ठ KY ज्येष्ठ. नंतर आषाढ ASHA आषाढ आषाढा. श्रावण भाद्रपद भाद्रपद. नंतर अश्विन त्याच्यानंतर अश्विन नंतर कार्तिक त्याच्यानंतर कार्तिक नंतर मार्गशीर्ष मार्गशीर्ष. पौष पौष पौष. माघ MAGHA. आणि फाल्गुन FALGU. फाल्गुन असं थोडं इंग्लिश मध्ये फाल्गुन आज म्हणतात असं थोडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अरे 12 मध्ये थोडेसे लिहावं लागते. त्याची लिस्ट करावं लागेल. लक्षात घ्या. ऑल मंथ्स इन आवर इंडियन सोलार इयर. ओके. असे तुम्हाला लिस्ट करावं लागेल. मराठी महिने म्हणतो. लक्षात घ्या. असं त्यातला एक दुसरा क्वेश्चन बघूत आपण. दुसरा क्वेश्चन बघू.
की लेटर इन वर्ड्स कॉम्प्लिमेंट्स, लेटर इन वर्ड्स कॉम्प्लिमेंट्स, कॉम्प्लिमेंट या शब्दातल्या वर्डचं लक्षात घ्या, डबल वर्ड लेटर आलेलं रिपीट करायचं नाही आणि मग त्याला येणार असेल बी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट सी कॉमा, आता ते कॅपिटल दिलंय पण ते कॅपिटल द्यायचं आपण, सी ओ एम पी एल, एम रिपीट झाले, सी ओ एम पी एम, ई ई ई एन 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 आणि टी, एम रिपीट झालेला आहे, सी ओ एम पी एल ई, ई रिपीट झालाय, एम रिपीट झालाय, डबल घ्यायचं नाही, लक्षात घ्या. एम आणि हा कॉम्प्लिमेंट शब्दात एम आणि ई रिपीट होतो, तो रिपीट घ्यायचा नाही, एकदा हे लेटर आहेत त्यातल्या वर्ड मधले काय लेटर आहेत. त्याच्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आहे, त्याच्यानंतरचा थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा की सेट ऑफ ह्यूमन सेन्सर, सेट ऑफ ह्यूमन सेन्सर ऑफ सेन्सरी ऑर्गन्स, साधा प्रश्न आहे. आपले चार, आपले कोणते ऑर्गन्स आहेत सेन्सर म्हणजे ज्ञानेंद्रिय बघायचे, 5 आहेत करेक्ट. पहिला कोणता आहे त्यातला आपण बघू शकतो, पहिला नोज, आपण लिहू ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेट नोज, एन ओ एस एस, एन ओ एस नोज, ears, eye, eye नंतर tongue, eye, correct, ears, skin आणि tongue, T O U N G S, T O U T O N G U, sensory organs आहेत, nose, ears, eyes, skin आणि tongues. असे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन काय नीट बघा, सेट ऑफ ह्यूमन सेन्सर ऑर्गन्स, करेक्ट. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. काय म्हणतो मी क्वेश्चन वापरून लिहित नाही इथे मी, सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20 आता लिहित आपण. प्राईम नंबरचा सेट कॅपिटल लिहा, 2 3 5 7 11 13 17 and 19, करेक्ट. To set of prime numbers, set of prime numbers, okay, ठीक है. आणि लास्ट 5th नंबरचा तुमचा जॉग्राफीवर आधारित प्रश्न आहे की नेम्स द कंटेनंट्स ऑफ द वर्ल्ड, खंड, कंटेनंट्स म्हणजे काय, खंड कोणकोणते, तो आपल्याला लिहायचं आहे ई इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आशिया, ए एस आय, आशिया एक खंड आहे, बरोबर आहे. पुन्हा नंतर आफ्रिका, आफ्रिका, त्याच्यानंतरचा खंड कोणता आहे, नॉर्थ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, त्याच्यानंतर साऊथ अमेरिका, अमेरिका, त्याच्यानंतर आहे अंटार्क्टिका, अंटार्क्टिका, आणि त्याच्यानंतर युरोप, युरोप, आरोपी युरोप, आणि लास्ट आहे ऑस्ट्रेलिया, AUSTR, ऑस्ट्रेलिया. आशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. 1 2 3 4 5 6 आणि 7 जॉग्राफीवर आधारित क्वेश्चन आहे, पण हे सुद्धा काय सेटच आहे. सेन्सर ऑर्गन्स कोणते, नोज, इयर्स, आय, स्किन, टंग. हा सुद्धा तुम्हाला सिंपल प्रश्न आहे. राईट नंबर माहित पाहिजे 20 पर्यंतचे. कॉम्प्लिमेंट शब्दातले यम रिपीट होऊ द्यायचं नाही, ई रिपीट होऊ द्यायचं नाही, एवढी काळजी घ्यायची. असे सिंपल क्वेश्चन होते, लक्षात घ्या की क्वेश्चन नंबर 4 मध्ये ऑल मंथ्स इन इंडियन सोलार आपण लिहिले, आपल्याला माहित आहे. लेटर्स इन वर्ड कॉम्प्लिमेंट, सेट ऑफ ह्यूमन सेन्सर ऑर्गन्स,
केलेले आपण. आता लास्ट क्वेश्चन राहिलाय तो म्हणजे फिफ्थ बघूत आपण. ओके, फिफ्थ क्वेश्चन बघा. आता लास्ट बघू, आता उलट करायचं. लास्ट क्वेश्चन बघू फिफ्थ नंबरचा. राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. आता रूल मेथडने करायचे. रूल मेथड लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 5 आपण फोर्थ क्वेश्चन मध्ये तुम्हाला युजिंग लिस्टिंग मेथड लिहायचं होतं. तर रूल मेथडने पहिला प्रॉब्लेम बघू. a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, त्यातला पहिला प्रॉब्लेम बघू. रूल मेथड मधला पहिला a इक्वल टू 1 4 9 16 25 36 49 64 81 and 100. दिस कोणाची लिस्ट आहे तुमच्या लक्षात आली असेल. दिस इज द स्क्वेअर्स ऑफ नंबर 1 to 10. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर. याला आता रूल मेथडने आपल्याला मांडायचं आहे. तर कसं मांडणार. a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x such that x इक्वल टू n स्क्वेअर. n means number, x असा आहे की n स्क्वेअर where n is belongs to n natural number आहे. and तिसरी कंडिशन n is less than, right. काही जण असं सुद्धा लिहू शकतात n is less than or equal to 10. तेवढा आहे किंवा त्यापेक्षा लहान आहे असा अर्थ जातो. दोन्ही चालतंय. 3 कंडिशन होतात लक्षात घ्या. x इक्वल टू n स्क्वेअर. n मीन्स नॅचरल नंबर म्हणजे 1 2 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 असे n बिलॉंग्स टू n असे कसे 11 पेक्षा लहान आहेत. 10 पर्यंतचे नंबर आहेत. नॅचरल नंबर किती होतील मग 1 to 10 आणि त्यांचे हे स्क्वेअर आहेत. दोन्हीचा मीनिंग तोच होतोय लक्षात घ्या. करेक्ट. इतकं सिंपल आहे. असं दुसरं आहे. असं 2 नंबरचं आहे. b इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 6 12 18 24 30 36 42 and 40. कळालं असेल तुम्हाला हे सुद्धा. 6च्या पटीने मल्टिपल ऑफ 6 आहेत. कसे ते मल्टिपल ऑफ 6. b इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x इक्वल टू 6n. आणि n पुन्हा कसा आहे. n इज अ नॅचरल नंबर आणि n इज लेस दॅन 48 इज लेस दॅन 9. करेक्ट. n आपण 6 1 6 6 2 12 अप टू 6 6 36 6 7 42 6 8 48 9 चालणार नाही. 8 पर्यंत नॅचरल हीच कंडिशन आहे. थोडी भाषा बदलली तर जाते. मल्टिपल ऑफ 6 असं लिहिलं तरी चालतं. याला b इक्वल टू x इक्वल टू x इज अ मल्टिपल ऑफ 6 आणि असं लिहिलं तरी चालतंय. आणि n इक्वल टू मल्टिपल ऑफ 6 and लेस दॅन किती and x इज लेस दॅन 49 असं लिहिलं तरी चालतं. x इज लेस दॅन 45 6च्या मल्टिपल आहे. तर हे लिहिलं तरी चालतंय. x इज मल्टिपल ऑफ 6 आणि x इज लेस दॅन 49 असं लिहिलं तरी चालतंय. दोन्ही बरोबर आहे लक्षात घ्या. थर्ड नंबरचा बघू आपण काय. खूप सिंपल आहे. c इक्वल टू कर्ली ब्रॅकेट c इक्वल टू s m i l e. तो स्मॉल लेटर द्यायला पाहिजे पण हाकत नाही. शब्द कळाला असून स्माईल याच्यापासून किंवा अजूनही काही शब्द वर्ड तयार करू शकतात तुम्ही. आणि मग हे लेटर्स आहेत कुठं x such that x is letter in word smile. SMILE. Right? X काय लेटर आहे. X is the letter of word smile. खूप सिंपल आहे. तुम्हाला करता आले पाहिजे लक्षात घ्या. हेच नीट बघा. मी पुन्हा रिपीट करतो. x is equal to n square. n means 1 to 10 आणि मग त्यांचा स्क्वेअर केलाय. 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर असे नंबर. याचं मीनिंग हेच होतंय लक्षात. इथं मल्टिपल ऑफ 6 अप टू 48
n मग इथं x इक्वल टू 6n, n बिलॉंग्स टू n, n काय n इंटू 1 6, 2 घेतलं 6 इंटू 12 18 24 30 असंच आहे. n चा नंबर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 की 8 सक 48 येऊ शकतो. लेस दॅन 9 मुद्दाम केले. लास्ट बघू 4 नंबरचा बघू सोपा आहे की दिले तुम्हाला d इक्वल टू डेज दिले तुम्हाला संडे मंडे ट्यूसडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे आणि सॅटरडे लिस्ट दिली आणि त्याला तुम्ही लिहिताना x such that x is day in week, करेक्ट. x हे काय आठवड्यातील दिवस आहेत ते पूर्ण दिले तेवढेच असतात 7च असतात करेक्ट. आणि लास्ट 5 नंबरचं एक बघून असंच दिले तुम्हाला x इक्वल टू कर्ली ब्रॅकेट a e आणि वर्ड लेटर दिले a e t स्माइल सारखे दिले a e t, इथं मात्र तिने स्मॉल दिले. असं होऊ शकतं म्हणून x इक्वल टू स्मॉल x such that x is लेटर इन वर्ड, दोन वर्ड होऊ शकतात इट और टी दोन्ही चालते. कर्ली ब्रॅकेट क्लोज. हे 5 सिंपल आहेत. मी कशात रूपांतर केलं रूल मेथड घेतले क्वेश्चन रोस्टर फॉर्म मध्ये रूल मेथड मध्ये रूपांतर केलं. रूल मेथडचं रोस्टर फॉर्म मध्ये रूपांतर केलं आणि आपण ते मांडलेले आहेत. इथं मी पूर्ण क्वेश्चन्स घेतले तुमचे ओके 5 क्वेश्चन्स पूर्ण घेतले तर याच्यावर मी तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिसला अशाच पद्धतीचे क्वेश्चन देणार आहेत. मी ते तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकीन. ते तुम्ही सोडून तुमचं नावासकट नाव टाकायचं तुम्ही सोडविल्यानंतर हे करायचं आणि ते माझ्या वैयक्तिक अकाउंटवर टाकायचं. व्हॉट्सअप अकाउंटवर माझ्या टाकून द्यायचं. मेसेज करायचं व्हॉट्सअप मेसेज करायचा मला आणि ते मी बघन तुमचे आणि मग राईट करेन ओके. तर आज आपण सेट चॅप्टरची पटकन सांगतो. सेट म्हणजे काय बघितलं, सेट लिहिण्याच्या 2 पद्धती बघितली, एक रोस्टर फॉर्म आणि दुसरा कोणता रूल मेथड बघितले, त्याच्यावर प्रॉब्लेम बघितले, काही सिम्बॉल्स बघितले आपण करेक्ट. बिलॉंग्स टू डज नॉट बिलॉंग्स टू सच दॅट कशाला म्हणायचं खूप सिंपल. याच्या नंतरच्या पिरियड मध्ये आपण टाइप्स ऑफ सेट बघणार आहेत आणि मग ते खूप सोपे चॅप्टर सोपं आहे. लक्ष द्यावं लागेल, दररोजचा अभ्यास डेली करावा लागेल, मागे पुढे होऊन चालणार नाही. तर हा पहिला पिरियड होता तुमचा. नीट पहा, नाही समजलं पुन्हा रिपीट करा. समजलं अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर सतत तुम्हाला आमचा अपलोड झाला व्हिडिओ की लगेच तुमच्याकडे तो तुम्हाला कळायला लागेल, ग्रुपवरही कळेल ओके. काही दिवस हा व्हिडिओ आम्ही सध्या ओपन ठेवणार आहोत आणि नंतर मात्र प्रायव्हेट केला जाणार आहे ओके. तर आधी तर आपण थांबू. थँक्यू.